नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल। तर आज आपण बघणार आहोत मिनी नोझल आपण कोणत्या मोटरवर किती साईज आपले मिनी नोझल पाणी देतात आणि एका शेडवर मापाप्रमाणे किती आपण लावू शकतो। तर वेळ न जाता आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला। तर नवीन आलेच चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आम्ही असेच व्हिडिओ नवीन घेऊन येत असतो आणि संपूर्ण माहिती घेऊन येत असतो। तर हा आपला वॉटर टँक आहे, याच्यामध्ये 3 मशीन आपण चालू केलेले आहेत। आता हे मशीन जे आहे हे नेटवर पाणी देण्याकरता आहे। हे आरओची मशीन आहे, ते आपल्याला फॉगरसाठी आहे, ते त्याचं फिल्टर आहे। आणि हे जे मशीन आहे डबलची, हे आपण मिनी स्प्रिंकलरला लावलेली आहे। तर हे डबल मशीनवर आपल्याला किती स्प्रिंकलर चालतात ते बघूया आपण। हे या ठिकाणून पाईप आलेला आहे याचा, आणि हे सर्व सोलर पॅनलवर चालतं आणि प्लस लाईटवरचं पण अडॅप्टर असल्यामुळे त्याची सोय केलेली आहे। तर वेळ न जाता आपण आपल्या शेडवरती जाऊया। तर हे तुम्ही खाली बघू शकता शेडला कसं गार करताय आणि किती आपल्याला गरम वारा आला तर प्रॉब्लेम येत नाही। प्रॉपर नेट एका मशीनवर आपलं हे नेट पूर्ण भिजतं आहे सिंगल मोटरवरती, आणि डबल मोटरवरती आपले मिनी स्प्रिंकलर चालत आहेत। आपण मिनी स्प्रिंकलर बघूया आपण कसे चालत आहेत किती। तत्पूर्वी सांगतो की मी हे 22 बाय 55चं शेड आहे। या शेडवर आपण किती नोझल लावले आणि ते कसे चालतात बघूया, कारण की बरेचसे व्हिडिओत माहिती नसते आणि ते फक्त नोझलच दाखवतात। तर आपण शेडवर जाऊन बघूया। तर हे आपण आपली सीडी बघूया कशी केलेली आहे तयार। आपल्याकडे बरेचसे दिवस झाले सीडी नव्हती, मग आता आपण केलेली आहे। याच्यावरून ती खूप सोप्या पद्धतीने आपण या शेडवरती जात असतो। तर चालूया मग आपण शेडवरती। तर आपण शेडवरती आलेलो आहोत, तर थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। तर हे बघा, मी हा तो जो कपड्याला पार्सलसाठी बारदाना मिळतो तो बारदाना आणलेला आहे। तर किती बारदाना लागला आहे बघूया। शेतकऱ्यांना खूप अवघड वाटतं बारदाना, आपला याला बारदाना म्हणतात आमच्या साईडला, तर तुमच्या इकडे गोंदपाट म्हणतात। तर हे बघूया। तर सुरुवातीला आपण नोझलचं बघूया। तर हे बघूया, 5 नोझल आपण लावलेले आहेत आणि 22 बाय 55चं शेडला आपण लावलेले आहेत। आणि याचं एक मोजमाप करून लावलेलं आहे। या साईडनं आपण 6 फूट सोडलेलं आहे आणि पलीकडे पण 6 फूट सोडलेलं आहे, आणि मध्यभागी आपण 5 मिनी स्प्रिंकलर लावलेले आहेत, जे की त्याची प्राईज असतं 30 रुपये 40 रुपयाला आपल्याला मिळून जाते मिनी स्प्रिंकलर पूर्ण या स्टँडपर्यंत। एक ठिबकच्या नळीवर आपण प्लेन नळी आणली ते लागून जातं। तर माझ्याकडे गोंदपाट नव्हते, त्याच्या कारणाने मी 4 ते 5 गोंदपाट मध्ये होऊन जात होतं शेड, पण ते आता आपल्याला आणावं लागत आहे। तर आपण 1-2 दिवसामध्ये ते लावून टाकणार आहोत, कारण की आपल्याला या पाणी दिल्यामुळे पण शेड गार होतं। ज्या शेतकऱ्यांकडे पैशाची टंचाई आहे त्यांनी डायरेक्ट हे नोझल दिवसभर आपले चालवले ना, तर खूप चांगल्यारीत्या शेड थंड होतं। आणि 5 नोझल चालत आहेत, बघू शकता तुम्ही। आणि हे आपली तुती आहे। आता याच्यावरती आपण 120 अंडी पण घेत आहे। तर बरेचशे दिवसापासून हा मिनी स्प्रिंकलरचा आपला व्हिडिओ बाकी होता। तर याला एक तुतीचीच काडी लावून आपण हे स्टँडवरती लावलेलं आहे, आणि खालच्या बाजूला हे ठिबकची नळीमध्ये प्रेस केलेलं आहे। तर बघू शकता पाणी इथपर्यंत येत आहे, आणि प्रॉपर पाणी आपल्या शेडवरती आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी हे उडवत आहे। तर तुम्ही डबलच्या मशीनवर लावलं तर 5 नोझल चांगले चालतात। 5 नोझल उंच लावा थोडे, तर उंच लावल्यामुळे पूर्ण पाणी प्रॉपर शेडवरती जातं, आणि ते पाणी प्रॉपर गेल्यामुळे खालच्या साईडला लावले तर आपण 1-2 फुटावरती शेतकरी लावतात, तर त्याचं अंतर कमी राहतं आणि मध्यभाग 2 नोझलमधला तो भिजत नाही। चांगलीच डबलची मशीन घ्या, कारण काय होतं आहे, आपल्याला 12 लिटर पाणी पर मिनटाला देणारी मशीन आपण घ्या, त्याच्यावरती लिहिलेलं असतं। आणि प्रॉपर त्याला चाळणी लावूनच हे नोझल लावा। मशीनला कोणतेही असो त्याला चाळणी लावत जावा, कारण की आपण बॅचमध्ये पाला देत असतो आणि नंतर मग या मशीनमध्ये बिघाड येतो कचऱ्यामुळे, तर ते आपल्याला परवडत नाही दुरुस्ती करणं आणि ते कचरे काढणं। तर कचरं कसं जाणार नाही याचीच काळजी तुम्ही घ्या। आणि हा होता आजचा मिनी नोझलचा व्हिडिओ। तो तुम्हाला कसा वाटला, गरजवंत शेतकऱ्यामुळे नक्की शेअर करा। चला तर भेटूया मग आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन आयडिया घेऊन। तोवर नमस्कार।